आज वारीतील आहे पहिला दिवस. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने. काल दिवसभर प्रवास करून आज आलो होतो अहिल्यानगरमध्ये आणि आपलं लक्ष्मणदास महाराज भजनी मंडळ आधीच इथं आले आहे आणि आम्ही आज धोत्री या गावामधून वारीची सुरुवात करणार आहोत. धोत्रे हे गाव अहिल्यानगर पासून पुढे 30 किलोमीटर आहे आणि धोत्रे या गावापासून निघून आम्ही सुरेगावला, जे आपल्या श्री लक्ष्मणदास महाराजांच्या मठात वाखरीत जी पालखी येते, सुरेगावचे जे साधू आहेत आनंदाश्रम स्वामी, यांच्या पालखीच्या प्रस्थानाला आम्ही सुरेगावला जाणार आहे आणि इथून आम्हाला सुरेगावला जाण्यासाठी 3 दिवस लागणार आहे आणि तिथून आम्ही पंढरपूरसाठी निघणार आहे. तर सकाळी धोत्री या गावातील विठ्ठलाच्या मंदिरातून पालखी निघाली आणि तिथं पहिल्यांदा सुरुवात करून आम्ही गावातून एक फेरी घेतली आणि पालखीचं प्रस्थान झालं. आजचा पहिला मुक्काम जास्त लांब नाही, जवळच आहे, 10 ते 15 किलोमीटर. त्यामुळे जास्त काय चालायचं नाही आज. मग रस्त्याने अभंग गवळणी म्हणत आम्ही निघालो होतो आणि दुपारी चहासाठी थांबल्यावर तिथं गवळणींचा कार्यक्रम चालू होता. नंतर दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी पोचलो आणि तिथं पोचल्यावर जेवायला बसायचं होतं. जेवण तयार झालं, नंतर जेवायला बसलो सर्वजण. गुलाबजामुन आणि भात आणि डाळीची आमटी होती. मग जेवण करून घेतलं, 1 नंबर जेवण झालं आणि नंतर निघालो वाटेला. या धोत्रीच्या दिंडीचं दुसरंच वर्ष आहे, त्यामुळे संख्या जरा कमी आहे. गावातली एक 20-25 मंडळी आणि आम्ही वाखरीचे 5 जण असे सर्वजण मंडळी आहे. वाखरीचा मी, सुनील, नागा महाराज, आमचे वडील आणि शंभू महाराज गोसावी, अशा आम्ही 5 जण आहे. मग संध्याकाळी 5-6 वाजता आम्ही पोचलो मुक्काम या ठिकाणी. तिथं आरती झाली स्वामींची आणि आरती झाल्यानंतर मग सर्वांनी दर्शन घेतलं आणि आज आनंदाश्रम स्वामींच्या पालखीचे चालक दत्तात्रय महाराज झरेकर हे येणार होते कीर्तनासाठी. मग महाराजांचं कीर्तन चालू झालं संध्याकाळी आणि कीर्तनामध्ये महाराजांनी वारीचं महत्व, वारीच्या वाटेवर का चालायचं हे सगळं सांगितलं आम्हाला आणि कीर्तन 1 नंबर भारी झालं. कीर्तन झाल्यानंतर मग प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन आपल्या दिंडीचीच ट्रॅव्हल्स आहे, त्या ट्रॅव्हल्समध्ये मी, सुनील आणि शंभू झोपलो लवकरच, कारण सकाळी लवकर पाटा उठून दिंडी निघणार होते. तर आज एवढंच. धन्यवाद. रामकृष्ण.